हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 40 पाहणार आहोत. आणि उदाहरण संग्रह 40 हा खूपच महत्त्वपूर्ण आणि पण सोपा उदाहरण संग्रह आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला मी या उदाहरण संग्रहातली सर्व गणिते सोडवून दाखवणार आहे, तेही खूपच सोप्या पद्धतीत. आणि तुम्हाला माहीतच आहे मुलांनो, आपण प्रत्येक व्हिडिओत जेवढं होईल तेवढं मुलांना सोप्या पद्धतीत गणित सोडवून दाखवतो. त्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स आणि वेगवेगळे लॉजिक लावतो. तर मुलांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असे सर्व उदाहरण संग्रह 5वीतील पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मुलांनो, प्रश्न वाचूयात. खालील अपूर्णांकाचे लेखन दशांश अपूर्णांकात करा. तर दशांश अपूर्णांकात करण्या अगोदर आपल्याला हे तीन अपूर्णांक म्हणजेच हे तीन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तर पहा मुलांनो, हा आहे अर्धा. म्हणजे हा एका भाकरीचा अर्धा तुकडा केला म्हणजे तो 1/2 एवढा असतो. म्हणजे आपण या त्रिकोणाचे 2 भाग केला आहोत आणि त्याचा एक भाग आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे 0.5 हा भाग आपल्याला घ्यायचा आहे. तर मुलांनो, चला आपण थोडंसं हे 0.5 कसं आलं हे पाहूयात. तर या गोलचे किती भाग केले आहेत? 2 केले आहेत. म्हणून छेदस्थानी 2, कारण आपण याचे 2 भाग केले आहेत. तर आपल्याला किती भाग घ्यायचा आहे? 1 घ्यायचा आहे. मग आपण इथे पहा 1 भाग रंगवला आहे. म्हणजे 1 भाग घेतला म्हणजे हा आपला अर्धा झाला. तर म्हणून अर्ध्यासाठी 1 2 पैकी 1 घेतला. तर 1ला 10 म्हणजे आपण अगोदर पाहिलं आहे, दशांश रूपात लिहिण्यासाठी आपल्याला शेवटी दशांश म्हणजे 10 किंवा 100 अशा 10च्या पटीतली संख्या लागते. म्हणजे याला आपण 5ने गुणलं की 10च्या पटीत संख्या मिळते. तर आपण ही संख्या अशी लिहू शकतो. तर तुम्ही दशांश अपूर्णांकावरची अगोदरची व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की पहा. तुम्हाला हा उदाहरण संग्रह सोपा जाईल. तर मुलांनो, हे तर झालं हे 0.5चं. तर आता पाव कसं आलं? तर पाव एका गोलचे 4 भाग केले आणि त्यातला आपल्याला 1 भाग घ्यायचा आहे आणि 3 भाग घ्यायचे नाहीत. तर किती भाग केले आहेत? 4. तर 1 घ्यायचा म्हणजे 4 भागातला 1 भाग म्हणजे पाव असतो. तर आपल्याला हे 4ला किती नाही गुणलं तर 10 तर येणार नाही. मग 100 येईल का पाहण्यासाठी आपण त्याला 10च्या पटीत करायचं आहे. तर 10 100 1000 असंच पाहिजे असतं आपल्याला. तर हे 100 होतं 25ने गुणल्यावर, मग 0.25. तर आता पाऊण. तर 4 भाग केल्यानंतर आपल्याला 3 भाग घ्यायचा आहे. तर आपल्या ते पाऊण होतं. तर ते इथे 25ने गुणून 100 आलेलं आहे आणि 75 आपल्याला मिळालं आहे. कधीही मुलांना लक्षात ठेवा, सव्वा म्हणजे पाऊण. म्हणजे तुम्हाला मी गणित सोडत सांगते. तर मुलांना इथे आपल्याला अडीच लिहायला सांगितलं आहे. तर अडीच म्हणजे काय असतं? 2 1/2. तर 2 आणि अर्धा म्हणजे अडीच असतं. तर हे आपल्याला कसं लिहायचं आहे? तर दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे. तर दशांश अपूर्णांकात लिहिणं म्हणजे कसं लिहायचं आहे? तर आपण इथं 2 पहिल्यांदा किती आहे? तर 2 पॉईंट या अर्ध्याची किंमत आपण इथं काढली होती 0.5. तर पॉईंट म्हणजे दशांश चिन्हाच्या अगोदर तर 2 आहे. मग हे पुढची संख्या 5 आपण इथे घ्यायची. तर हे आपलं उत्तर झालं. तर हे अडीचचं दशांश अपूर्णांकात लिहिलं आपण. तर 2.25. तर पहा मुलांनो, कधीही कोणत्याही 2 आहे आणि त्याच्या अगोदर हा सव्वा काय आहे? तर सव्वा म्हणजे पाव असतं मुलांनो. तर 2.25 म्हणजे किती? 2 आणि पाव म्हणजे किती? 1/4. सव्वा म्हणजे 1/4. 2.25 म्हणजे 2 1/4 बरोबर. हे आता आपण कसं लिहायचं? दशांश चिन्हाच्या अगोदर तर 2 आहे. दशांश चिन्ह हे पहा, पावची किंमत काय आहे? तर 25 आहे. तर आपण हे 25 लिहायचं. तर मुलांनो, हे पहा आपलं उत्तर, गणित क्रमांक 2चं उत्तर 2.25 आलेलं आहे. तर 2.25. पहा मुलांनो, 2.3. तर पावणे म्हणजे पाऊण असतं. तर आपल्याला कितीही येऊ द्या, 3.25, 4.25, 5.5 इथं 3.25 आला आहे म्हणून ही 3 संख्या
पहिल्यांदा लिहा. आणि पावणे म्हणजे पाऊण, तर पाऊण म्हणजे 3/4 असतं, तर 3/4, तर याची किंमत 3 पॉईंट ही पुढची संख्या 75 अशी येते. तर पहा मुलांनो, कितीही 2.25, कितीही उद्या 4.25, तर 4.25 असलं तर इथं 4 लिहून पुढे 75, दशांशचिन्हानंतर 75 लिहायचं आहे. आणि आता 10.5, 10.5 म्हणजे किती, तर 10.5 म्हणजे अर्धा, तर 10.5, 9.5 कितीही आलं तर आपल्याला 10 म्हणजे इथे 10 दिले म्हणून 10 आणि 10.5 आलं की अर्धा, तर याची किंमत किती, 10.5, कारण हे ते पहा तुम्ही दशांशचिन्हानंतर 5 आहे. तर 15.5, तर पावणे आलं इथं पहा, तर किती आहे, पहिल्या पुढे 15 आहे, आणि पावणे म्हणजे काय आहे, तर 3/4, पावणे म्हणजे पाऊण, तर पाऊण म्हणजे 3/4 बरोबर 15 दशांशचिन्ह पाऊणला किती आहे, 75. पहा मुलांनो, किती सोपा उदाहरण संग्रह आहे. आता 16.15, तर पहा 16.15 आलं आहे. सव्वा म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे पाव, तर 16 अगोदर लिहा, आणि सव्वा म्हणजे किती, तर पाव म्हणजेच 1/4 बरोबर 16.25, कारण सव्वा म्हणजे किती, तर काय, तर पाव आणि 1/4 ची किंमत 25 आहे, तर 16.25 असं लिहायचं आहे. आता 28.5 लिहायचं आहे आपल्याला, 28.5 लिहायचं आहे आपल्याला. तर साडे म्हणजे किती असतं, तर अर्धा असतं, आणि काय आहे 28, 1/2, साडे म्हणजे अर्धा, तर 28.5 म्हणजे इथे काय असेल उत्तर, तर 28.5, कारण आपल्या अर्ध्याची किंमत आहे दशांशचिन्हानंतर 5. तर हे पहा मुलांनो, आपण उदाहरण संग्रह 40 हा किती सोप्या पद्धतीत सोडवलेला आहे. अशीच नवीन माझी सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळतील. आणि या अगोदरची जर व्हिडिओ तुम्ही पाहिली नसतील तर आपल्या चॅनल ओपन करा, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. तर मुलांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही प्रेस करा. आणि या व्हिडिओत काही डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, मी तो क्लिअर करेन. धन्यवाद.